केमिस्टचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार. ऑनलाईन फार्मसी विरोधात धुळ्यात औषध विक्रेते आक्रमक. ऑनलाईन औषध विक्री बंद करावी. कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक डिस्काउंटला आळा घालावा. तसेच बनावट औषधांच्या वाढत्या धोक्यापासून देशाला वाचवावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज शहरातून औषध विक्रेत्यांनी मूक मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी बंदच्या हाकेला धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोर्चाला नगरपट्टी रस्त्यावरील केमिस्ट भवनपासून सुरुवात झाली. पारोळा रोड, जुनी महापालिका, झाशीराणी चौक, नवीन महापालिकेमार्ग मोर्चा क्युमाईन क्लबजवळ दाखल झाला. मोर्चेकऱ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक व बॅनर घेत शासनाच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यात ऑनलाईन रुग्णांचा जीव वाचवा, औषध कसे घ्यावे हे कोण सांगणार, आपल्या नियमित फार्मसी दुकानावरूनच औषधी खरेदी करा, ऑनलाईन दवाई विक्री हद्दपार करा, अटी व सवलती नव्हे, योग्य औषध महत्त्वाचे, केंद्र सरकारने मांडला ऑनलाईनचा बाजार, केमिस्टचे तोंड दाबून बुक्याचा मार आदी फलकांचा समावेश होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात इंटरनेट फार्मसी ई पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच केंद्र शासनाने लागू केलेले GSI 817 1.28% ऑगस्ट 2018 आणि कोविड काळातील GSR 220 1.26% मार्च 2020 चे हे आदेश मागे घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. औषध विक्रेत्यांच्या मते ऑनलाईन औषध विक्रीमुळे रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध खरेदी, बनावट औषधांचा धोका, चुकीच्या औषधांचा वापर आणि सवलतीच्या नावाखाली होणारी अनियमित स्पर्धा यामुळे पारंपरिक औषध व्यवसाय अडचणीत आला आहे. ग्रामीण व शहरी भागातील लहान औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत यासाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, सचिव पदाधिकाऱ्यांकडून व आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. आंदोलनामुळे शहरातील अनेक औषध दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. मोर्चात धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश भगत, सचिव शांतीलाल पाटील, उपाध्यक्ष प्रशांत कोठावदे, सय्यद इरफान अली लियाकत, निलेश रुणवाल, अमित पवार, विजय दुबगड, हेमंत परदेशी आदींसह औषध विक्रेते, फार्मासिस्ट व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज 20 मे रोजी सर्व केमिस्ट बांधवांनी आमचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथजी शिंदे यांच्या आवाहनानुसार धुळे जिल्हा सर्व केमिस्ट बांधवांनी बंद ठेवून आज ऑनलाईनच्या विरोधात हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आमच्या मागण्या सरकारकडे एवढ्याच आहे की ऑनलाईन जी विक्री होते ती समाजासाठी फार घातक आहे. हा बंद किंवा हा मोर्चा नफा वाढवण्याच्या उद्देशाने नाही. समाजामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून अनहेल्दी नार्कोटिकचे ड्रग असो, NDPS ॲक्ट खाली असो, MTPच्या गोळ्या असो, बरेच व्यसनाला अधीन पडतील असे औषधे उपलब्ध होत आहे. हे आम्ही सरकारला मागच्या 8 वर्षापासून सांगितलं आहे. मागील 3 वर्षापासून आम्ही निवेदनं देतोय. सरकारने याची दखल घेतलेली नाही, म्हणून आम्हाला लाक्षणिक संप हा 1 दिवसासाठी करावा लागतोय. जर आज आमच्या मागण्या सरकारने काही समजून घेतल्या, आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही इथे थांबू आणि जनतेच्या सेवेसाठी हजर राहू. जर याला सरकारने न्याय दिला नाही तर हा मोर्चा पुढील जे काही आम्हाला आदेश असतील त्या मार्गाने आम्ही जे काही असेल तो बंद पाळणार आहोत. कुठल्याही रुग्णाला आज पण त्रास होणार नाही याची दखल आम्ही घेतलेली आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणा, क्रिटिकल हॉस्पिटल म्हणा, आम्ही त्यांना या मोर्चापासून बाहेर ठेवलं आहे. कुठल्याही रुग्णाला आज पण जर इमर्जन्सीमध्ये औषधे लागतील, आमचे कार्यकारिणीचे सर्व सभासदांचे नंबर आम्ही प्रकाशित केलेले आहे. FDA डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस सर्वांना दिले. कोणालाही आवश्यकता वासेल आम्ही त्यांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत जे काही औषधे लागतील ते पुरवणार आहोत. हा लढा आमच्या सरकारविरुद्ध आहे, आमच्या रुग्णांशी हा लढा नाही आहे. रुग्ण आमचे अन्नदाते हे आम्ही समजू नये, त्यांना आम्ही वेठीवरती धरणार नाही. पण हा कुठेतरी न्याय, कुठेतरी जस्टिफिकेशन आमच्या केमिस्ट बांधवांना मिळाला पाहिजे. ऑनलाईनमध्ये फार मोठमोठे सेक्टर, मोठमोठे गव्हर्नमेंट कंपन्या, बाकीच्या कंपन्या आल्या आहेत. त्या अनुषंगाने हा जो छोटा विखुरलेला छोटासा एक केमिस्ट समाज आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहे. देशात आज आपल्याकडे ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करत आहेत, जर अशीच परिस्थिती राहिली
तर कदाचित आमचे हे जे केमिस्ट बांधव आहे त्यांच्यावरती सुद्धा ही पाळी येऊ शकते. त्यांच्या जीवनामरणाच्या त्यांच्या पोटाच्या प्रश्न आहे. म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आहे. जनतेला आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्या या बंदला सहकार्य करावे.